नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी आता ई पीक पाणी सुरू झालेले आहे। तुम्हाला 14 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी करायची आहेत। मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहेत कशा पद्धतीने आपल्याला ई पीक पाणी करायचे आहेत। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर वरती यायचं आहे। इथं तुम्हाला ई पीक पाणी असं नाव सर्च करायचं आहे। तुम्ही ई पीक पाणी असं नाव सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन होईल। तुम्ही जर अजूनपर्यंत इन्स्टॉल केलेलं नसेल हे ॲप्लिकेशन तर तुम्हाला इथं इन्स्टॉलचा ऑप्शन येईल आणि जर तुम्ही इन्स्टॉल केलेलं असेल परंतु अपडेट केलेलं नसेल तर तुम्हाला इथं अपडेटचं ऑप्शन येईल, ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते ओपन करायचं आहे। तिथं काही परमिशन विचारले जातील तर ते तुम्हाला अलाउ करायचे आहेत आणि त्यानंतर बोटाने साईडला दोनदा लोटायचं आहे। इथं लोटल्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकतात आपल्याला हंगाम विचारलेला आहे आणि शेतकरी स्तरावरील कालावधी म्हणजे आपण ई पीक पाणी किती तारखेपर्यंत करू शकतो तर त्याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे। आता सध्या मित्रांनो आपलं खरीप हंगाम चालू आहे तर आपण खरीपसाठी 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत ई पीक पाणी करू शकतात। म्हणजे आपल्याला 14 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी ही करायची आहेत। मित्रांनो, त्यानंतर आपल्याला इथं विभाग निवडायचा ऑप्शन आलेला आहे। आपला जो विभाग आहे तर तो आपल्याला निवडायचा आहे। पुन्हा आपल्याला या बाणावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं नोंदणी करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि संकेतांक पाठवा या नंबरवरती क्लिक करून आपल्याला इथं आपली नोंदणी करायची आहे। इथं नोंदणी झाल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन पृष्ठ या नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करा या नावावरती क्लिक करून आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर संकेतांक पाठवा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल, तो ओटीपी आपल्याला इथं टाकायचा आहे आणि लॉग इन या नावावरती क्लिक करून इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला खातेदार निवडायचा ऑप्शन येईल, परंतु आपण नवीन नोंदणी करत आहात तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला जिल्हा, तालुका आणि आपलं गाव निवडायचं आहे। त्यानंतर आपल्याला या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि इथं गट क्रमांक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। खाली आपल्याला इथं आपला जो गट नंबर असेल तर तो गट नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे आणि शोधा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या गटामध्ये जेवढे काही शेतकरी असतील तर तेवढ्यांची नावं येतील। आपलं जे नाव असेल तर त्या नावासमोर आपल्याला टिक करायचे आहेत। इथं टिक केल्यानंतर या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे ओपन होईल। तर पुन्हा आपल्याला या बाणावरती क्लिक करायचं आहे। आपला इथं खाते क्रमांक वगैरे दाखवला जाईल। पुन्हा आपल्याला त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर इथं ठीक आहे म्हणायचं आहे। त्यानंतर खातेदाराचे नाव इथं निवडायचं ऑप्शन येईल, खातेदार निवडायचं ऑप्शन येईल। आपण जे खातेदार आहेत म्हणजे आपलं जे नाव आहे तर ते आपल्याला इथं निवडायचं आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला या बाणावरती पुन्हा क्लिक करायचं आहे। इथं काही ऑप्शन येतील आपल्यासमोर तुम्ही बघू शकता। तर इथं आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, पीक माहिती नोंदवा, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं खाते क्रमांक टाकण्याचा ऑप्शन येईल। आपला जो खाते क्रमांक आहे तर तो आपण इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं गट नंबर विचारलेला आहे, आपण तो गट नंबर इथं घ्यायचा आहे आणि त्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्र ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर इथं हंगाम निवडायचा ऑप्शन आलेला आहे। तर आपण इथं सध्या आता खरीपसाठी ई पीक पाणी करत आहात तर आपल्याला इथं खरीप हंगाम निवडायचा आहे। त्यानंतर खाली यायचं आहे, पिकाचा वर्ग विचारलेला आहे। इथं निर्बळ पिके करायचं आहेत आपल्याला। त्यानंतर तुम्हाला इथं निर्बळ पिकाचा प्रकार विचारलेला आहे। जर मित्रांनो तुम्ही फळबागाची ई पीक पाणी करत असाल तर फळबाग हा ऑप्शन निवडायचा आहे आणि जर तुम्ही सोयाबीन, मका, तूर अशा जर काही पिकाची ई पीक पाणी करत असाल तर तुम्हाला पीक हा ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर पिकाची झाडाची नावे, तर इथं तुम्ही कशासाठी ई पीक पाणी करत आहात तर ते निवडायचं आहे। सोयाबीन, मका काय जे तुमचं असेल तर त्याच्यासाठी, तर मी इथं सोयाबीनसाठी करत आहे। त्यानंतर तुम्हाला इथं क्षेत्र भरा या नावाचा ऑप्शन आहे। तर इथं भरपूर जणांचा गोंधळ होतो। तर मित्रांनो, तुमचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं जर तुमचं एकच पीक असेल तर तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं संपूर्ण क्षेत्र ऑटोमॅटिकली येईल। परंतु तुमचं जर 2 एकर क्षेत्र असेल तर तुमचं 1 एकर मका आणि 1 एकर जर सोयाबीन असेल तर तुम्हाला इथं गुंठ्यामध्ये क्षेत्र टाकायचं आहे। म्हणजे तुम्हाला 1 एकर क्षेत्र असेल तर तुम्हाला 0.40 गुंठे असं टाकायचं आहे म्हणजे 1 एकर, आणि जर 2 एकर असेल तर 0.80 गुंठे असं टाकायचं आहे। आणि मित्रांनो, जर तुमचं 2.5 एकर क्षेत्र असेल तर तुम्हाला इथं फक्त 1 असं टाकायचं आहे म्हणजे तुमचं 1 हेक्टर, 100 गुंठ्याचं 1 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर झालेलं आहे। जर तुमचं क्षेत्र 3 एकर असेल तर तुम्हाला 1.20 गुंठे असं टाकायचं आहे। आणि जर तुम्ही पूर्ण क्षेत्राचीच ई पीक पाणी करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट इथं पूर्ण क्षेत्र या ऑप्शनवरती टिक करायचे आहे। खाली जलसिंचन साधण्याचा प्रकार विचारलेला आहे, तर तुमचा जो आहे तर तो तुम्हाला इथं निवडायचा आहे। म्हणजे इथं तुमचं विहीर आहे की बोर आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे, किंवा शेततळ असेल तर तुमचं जे काही असेल तर ते तुम्ही इथं निवडू शकता। त्यानंतर सिंचन पद्धती तुमचं काय आहे, ठिबक आहे की तुषार आहे की प्रवाही सिंचन आहे किंवा अन्य काही जे असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। त्यानंतर लागवडीचा दिनांक इथं विचारलेला आहे, तुम्ही किती तारखेला पेरणी केलेली आहे तर ती तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल, तुम्ही इथं बघू शकतात, वाचू शकतात। पीक पाणीसाठी निवडलेल्या सर्व गटाच्या नकाशा व सदरच्या गटाच्या हद्दीपासूनचे उभे असलेले अंतर, म्हणजे आपण
ज्या गटाची ई पीक पाणी करत आहात, ज्या जमिनीची ई पीक पाणी करत आहात, तर त्यापासून आपण किती लांब उभे आहात तर त्याचं इथं अंतर पूर्ण दाखवलेलं आहे. मित्रांनो आता इथं ग्रीनमध्ये आहेत, म्हणजे माझं इथं 0-0 आहे, तर मी इथं जवळ आलेलो आहे. परंतु मित्रांनो तुम्ही जर लांब असेल तर तुमची ई पीक पाणी इथं होणार नाही. तुम्ही ज्या पिकाची ई पीक पाणी करत आहात, ज्या गटाची ई पीक पाणी करत आहात, तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये येऊन इथं उभं राहायचं आहे आणि तिथं तुम्हाला ई पीक पाणी करायचे आहेत. त्यानंतर इथं आल्यानंतर तुमचं इथं उभं असलेलं अंतर कमी जादा इथं तुम्हाला दाखवित आहेत. GPS दाखवित आहेत, किती अंतरावर तुम्ही उभे आहात, किती लांब उभे आहात, ते संपूर्ण इथं माहिती दाखवित आहेत. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे, अद्ययावत करा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं अद्ययावत करा या नावावरती क्लिक केल्यानंतर पुढे जा या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिकाचे छायाचित्र आवश्यक, म्हणजे तुम्हाला इथं 2 चित्र घ्यायचे आहेत, 2 फोटो तुमच्या पिकाचे घ्यायचे आहेत. छायाचित्र 1 यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ठीक आहे हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पिकाचं इथं फोटो घ्यायचा आहे. जसा आपण पहिला फोटो घेतला तसंच आपल्याला दुसरा सुद्धा फोटो घ्यायचा आहे. छायाचित्र 2 यावरती क्लिक करून ठीक आहे म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आपले 2 फोटो इथं अपलोड झालेले आहेत आणि बरोबरची जी खूण आहे तर त्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि इथं आपण भरलेली माहिती संपूर्ण आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला इथं चेकबॉक्स लावायचे आहेत आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक सूचना आलेली आहे, पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. तुम्हाला इथं ठीक आहे म्हणायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही आतापर्यंत ई पीक पाणी कोणत्या पिकाची केलेली आहे तर त्याची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला बघायला मिळेल, किंवा तुम्ही जी ई पीक पाणी केलेली आहेत ही बरोबर आहे की चुकीची आहे, किंवा तुमची जर चुकीची झालेली असेल आणि ती तुम्हाला जर डिलीट करायची आहे किंवा दुरुस्त करायची आहे तर ती तुम्ही इथं करू शकतात. पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकतात 48 तासाच्या आत तुमच्या जर पिकाची माहिती चुकलेली असेल तर ती तुम्हाला इथं दुरुस्त करता येणार आहे, किंवा तुम्हाला जर ती डिलीट करायची असेल तर डिलीट सुद्धा करता येणार आहे. इथं संपूर्ण माहिती इथं दाखवण्यात आलेली आहे. तुमचा खाते क्रमांक आहेत, गट नंबर आहेत, पीक कोणतं केलेलं आहे, सोयाबीन आहे किंवा काय आहे तर ते तुम्हाला इथं दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं भरलेलं क्षेत्र किती आहेत, हंगाम कोणता आहे, लागवडीचा दिनांक तुम्ही कोणता निवडलेला आहे याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला इथं तुमच्याकडून चूक झाली असेल, तुम्हाला ती दुरुस्त करायची आहे तर तुम्ही इथं दुरुस्ती करा या नावावरती क्लिक करू शकतात. जर तुम्हाला डिलीट करायचे असेल तर तुम्ही नष्ट करा या नावावरती क्लिक करू शकतात. मित्रांनो तुम्हाला फक्त हे 48 तासाच्या आतमध्येच इथं बदलता येणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं होम या नावाच्या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर अपलोड या नावावरती क्लिक करायचं आहे. अपलोड या नावावरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे म्हणायचं आहे. पीक माहिती मिळवा या नावाचा एक ऑप्शन आहे तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं ठीक आहे म्हणायचं आहे. त्यानंतर गावचे खातेदारांची ई पीक पाणी, म्हणजे आपल्या गावातील आतापर्यंत किती सदस्यांनी ई पीक पाणी केलेली आहेत आणि आपली ई पीक पाणी झालेली आहे की नाही, कारण भरपूर जणांना वाटतं मी ई पीक पाणी केली परंतु ती झाली का नाही त्यांना हे कळत नाही. तर त्याच्यासाठी इथं गावचे खातेदारांची पीक पाहणी या नावाचा एक ऑप्शन आहे तर शेवटचा, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहेत. आपल्या गावातील जेवढे शेतकरी आहेत तर तेवढ्यांची नावं इथं आलेली आहेत. तुम्ही बघू शकतात कोणकोणत्या शेतकऱ्यांची इथं ई पीक पाणी झालेली आहेत ते तुम्ही इथं बघू शकतात. कोणकोणते शेतकरी अजूनपर्यंत ई पीक पाणी केलेलं नाही. तर मित्रांनो इथं ज्यांचं हिरव्या रंगामध्ये नाव आहे तर त्यांची ई पीक पाणी झालेली आहेत, आणि ज्यांचं व्हाईट रंगामध्ये नाव आहेत म्हणजे नावाचा बॅकग्राऊंड हा व्हाईट आहे तर त्यांची ई पीक पाणी अपूर्ण आहेत. इथं तुम्ही बघू शकता गावातील शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांची झालेली नाहीत. तर या ठिकाणी तुमच्या नावासमोर तुम्ही इथं एक डोळ्याचं ऑप्शन आहे तर त्यावरती सुद्धा तुम्ही क्लिक करून इथं माहिती बघू शकता. तुमचा खाते क्रमांक, भरलेलं क्षेत्र, गट क्रमांक, हंगाम, तुम्ही पीक कोणतं निवडलेलं आहे, लागवडीचा दिनांक किती टाकलेला आहे याची संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पिकाची ई पीक पाणी ही करू शकतात, आणि तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहे का नाही तर तुम्ही ते सुद्धा इथं चेक करू शकतात. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पिकाची ई पीक पाणी करू शकतात. तसेच ई पीक पाणी झालेली आहे का नाही तर तुम्ही ते सुद्धा इथं चेक करू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.